तुमच्या घरात अचानक कुणीतरी वारंवार आजारी पडतंय का? औषधं घेतल्यानंतरही आराम मिळत नाही. डॉक्टर म्हणतात सगळं ठीक आहे, पण तरीही त्रास थांबत नाही. तर सावध व्हा, कारण हे फक्त आजार नाही, हे तुमच्या घरातील वास्तुदोषाचे संकेत असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, घरात कोणत्या चुका तुमचं आरोग्य हळूहळू खराब करत आहे आणि त्या कशा थांबवायच्या. वास्तू आणि आरोग्य. वास्तुशास्त्रानुसार आपलं घर हे फक्त भिंतीचं बांधकाम नसतं, ते एक एनर्जी सिस्टम असतं. घरात पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर आरोग्य, आनंद आणि शांती मिळते. पण जर निगेटिव्ह एनर्जी वाढली तर त्याचा सर्वात पहिला परिणाम होतो आपल्या शरीरावर. म्हणूनच काही घरात वारंवार आजार, थकवा, चिडचिड, अनेक्झायटी दिसते. मुख्य वास्तुदोष. पहिला, घरात सूर्यप्रकाश आणि हवा नसणे. जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल, खिडक्या कायम बंद असतील, तर त्या घरात बॅक्टेरिया, जर्म्स वाढतात आणि शरीर कमजोर होतं. उपाय: दररोज सकाळी खिडक्या उघड्या ठेवा, सूर्यप्रकाश येऊ द्या. दुसरं, बेडसमोर आरसा. तुम्ही झोपताना तुमचं प्रतिबिंब आरशात दिसतंय का? तर हा खूप मोठा वास्तुदोष आहे. परिणाम: झोप पूर्ण होत नाही, मानसिक ताण, आजार. उपाय: आरसा झाकून ठेवा किंवा बाजूला हलवा. तिसरं, किचन चुकीच्या दिशेला. घरात किचन हे आरोग्याचं केंद्र असतं. जर ते चुकीच्या दिशेला असेल तर पचनाचा आजार, कमजोरी वाढते. उपाय: गॅस नेहमी पूर्व दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथं, टॉयलेट दोष. जर टॉयलेट ईशान्य दिशेला असेल किंवा साफसफाई नसेल, परिणाम: घरात निगेटिव्ह एनर्जी वाढते आणि रोग वाढतात. उपाय: दररोज साफ करा, दरवाजा बंद ठेवा. पाचवं, तुटलेली वस्तू आणि कचरा. घरात तुटलेली घड्याळ, काच, फर्निचर ठेवणं ही खूप मोठी चूक आहे. परिणाम: निगेटिव्ह एनर्जी बिल्ड होते आणि आजार वाढतात. उपाय: ताबडतोब काढून टाका. सहावं, पाण्याची गळती, लिकेज. घरात कुठेही पाणी गळत असेल तर ते खूप धोकादायक संकेत आहे. परिणाम: आरोग्य आणि पैसा दोन्ही कमी होतात. उपाय: लगेच दुरुस्त करा. सातवं, झोपेची दिशा चुकीची. डोकं उत्तर दिशेला ठेवून झोपणं टाळा. परिणाम: डोकेदुखी, थकवा, इन्सोम्निया. उपाय: पूर्व किंवा दक्षिण दिशा निवडा. जर तुमच्या घरात हे संकेत दिसत असतील तर लगेच सावध व्हा. घरात विचित्र वास येतो, झाड सुकता, वारंवार आजार, भांडण वाढता, पाळीव प्राणी अस्वस्थ होता, हे सर्व वास्तुदोषाचे संकेत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय. रोज धूप, अगरबत्ती लावा. घरात गंगाजल शिपडा. मिठाचा बाउल ठेवा. निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब. मुख्य दरवाजात स्वास्तिक चिन्ह करा. घर स्वच्छ ठेवा. हे उपाय नियमित केल्याने घरातील एनर्जी बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, आरोग्य हेच सर्वात मोठं धन आहे. जर तुमच्या घरचं आजाराचं कारण असेल तर ते बदलणं खूप गरजेचं आहे. आजच हे उपाय करा आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराज, आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात कोणता दोष आहे. घर बदला, ऊर्जा बदलेल. ऊर्जा बदलली की आयुष्य बदलतं. धन्यवाद.